ओके. आचार्यजी नमस्कार. नमस्कार. PCB टुडे लाईव्हमध्ये मी आपलं अविनाश चिलेकर संपादक, मी तुमचं स्वागत करतो. आचार्यजी मी खूप खूप सुरुवातीला धन्यवाद. आपला परिचय करून देतो. आचार्य तुषार भोसले, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्याचे प्रमुख. यापूर्वी गेले 7 वर्ष उपाध्यक्ष होते, आता अध्यक्ष आहेत. आचार्यजी याचं आपल्याला निमंत्रित करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे 5 ऑगस्टला राम जन्मभूमी ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन होणार आहे, त्याबरोबर सध्याची कोरोनाची परिस्थिती, एक बदललेलं वातावरण, ह्या सर्व परिस्थितीमध्ये एक आपल्याकडून थोडं जाणून घ्यावं, एक चर्चा करावी. आध्यात्मिक परिस्थिती काय आहे, धार्मिक परिस्थिती काय आहे, एकूण एक ज्या घडामोडी आहेत त्याविषयी आपल्याबरोबर थोडी चर्चा करावी, हा आमचा हेतू आहे. आचार्यजी, आपण भाजपच्या आध्यात्मिक समन्वय हे आघाडीचे समन्वयक म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून, संयोजक म्हणून आपण आहात. हिंदुत्वावर आपला ठाम विश्वास आहे. वारकरी संप्रदायातील एक ख्यातनाम कीर्तनकार आपण आहात. एक काव्यतीर्थ जगन्नाथ महाराज पवार यांचे आपण शिष्य आहात. आपली पुस्तकंसुद्धा अनेकांना परिचित आहेत. वक्त्यांना तुमच्या वक्तृत्वासाठी हा आपण 15व्या वर्षी लिहिलेलं ते पुस्तक आहे. नंतर वेदानंद चरितामृत, पिंपळपान, सुवर्ण सौरभ, ही पण पुस्तकं आपली लोकांना माहिती आहेत. बऱ्यापैकी मला वाटतं साहित्यामध्ये वाचली जातात. अद्वैत वेदांत या विषयात आपण शास्त्री आणि आचार्य या पदव्या संपादित केलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांचे आपण अनुयायी आहात. अद्वैत वेदांताचे गाढे अभ्यासक, उपनिषद, नंतर ब्रह्मसूत्र भाष्य, संत आपलं ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता आदी श्रेष्ठ ग्रंथांचा आपला एक प्रचंड अभ्यास आहे. आणि महाराष्ट्राला एक युवा कीर्तनकार म्हणून आपल्याकडे लोक पाहतात. आपल्या कार्यक्रमातून लोकांना आचार्य तुषार भोसले नेमके काय आहे, त्यांची वाणी किती गोड आहे, मधुर आहे, तितकीच प्रखर आहे, हे सुद्धा चांगला परिचय आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संत, साहित्य, धर्म, संस्कृती, मंदिरे याबाबतीत कोणतीही सहिष्णुता स्वीकारली जाणार नाही, आपली अशी ठाम भूमिका आहे. धर्माचे रक्षण हाच माझा धर्म, त्यासाठीच जगणे, त्यासाठीच मरणे, ही आपली एक ठाम भूमिका आहे, ठोस भूमिका आहे. आपला एकूणच संपूर्ण प्रोफाईल पाहिल्यावरती आम्ही म्हटलं की आपल्याशी चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. आमचा हा PCB लाईव्ह टुडेचा उपक्रम आम्ही 2-2.5 महिने सुरू केलेला आहे. कोरोनाचा लॉकडाऊन झाल्यापासून अनेक मान्यवरांना याच्यामध्ये बोलवतो, खासदार, आमदार, याच्यामध्ये आम्ही त्यांच्याशी पण चर्चा केलेली विविध विषयांवरती, धार्मिक, सामाजिक सर्व विषय त्याच्यामध्ये. आम्हाला कुठल्याही विषयाचं वर्ज नाही आहे, कुठल्याही राजकारणाचा किंवा कुठल्याही पार्टीचा त्याच्यामध्ये बाजू घेण्याचा किंवा असा काहीच विषय येत नाही आहे. पण सध्याची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीवर आपण थोडं आम्हाला मार्गदर्शन करावं, मन मोकळी अगदी चर्चा घडून यावी, हा आमचा हेतू आहे. मला सुरुवातीला तुम्हाला एक विचारायचं आहे. राम जन्मभूमीवरती आता मंदिर बांधण्याचा जो उपक्रम म्हणजे 5 ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. गेली मला वाटतं 25-30 वर्ष भारतीय जनता पार्टी या विषयावरती भांडते आहे, हिंदुत्वाची बाजू घेऊन भांडते आहे. तर तुमची नेमकी भूमिका, तुम्हाला काय वाटतं या 5 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या मनातली भावना काय आहेत नेमक्या? सर्वप्रथम PCB टुडेच्या सगळ्याच प्रेक्षकांचं आणि मुख्यतः PCB टुडे माध्यम समूह आणि संपादक श्री अविनाशजी चिलेकर, आपलंही मी मनपूर्वक या निमित्ताने आभार मानतो की आमच्या श्री रामाच्या या भूमिपूजनाच्या निमित्त एक पवित्र असा संवाद करण्याची संधी आपल्या माध्यमातून आज आपण आम्हाला उपलब्ध करून दिली. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. अखिल विश्वाला वंदनीय असलेला प्रभू श्री राम, राम हे केवळ आपली देवता नाही, राम ही एक व्यक्ती नाही, राम केवळ एक राजा नाही, तर राम या हिंदुस्थानाची अस्मिता आहे. राम
त्या हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्त आहे. बरोबर. जातीच्या पलीकडे जाऊन राम हे या हिंदुस्थानाचं, अखंड भारताचं एक युगपुरुष असं असलेलं व्यक्तिमत्व आहे. प्रभू श्रीराम यांच्याकडे केवळ देवाचा चष्मा लावून आपल्याला बघता येणार नाही, तर प्रभू श्रीरामाने आदर्श मानवी जीवन कसं असावं याची एक आदर्श अशी आचारसंहिता आखून दिली. अच्छा. प्रत्येक माणसाला जीवनात कसं वागावं, कसं जीवन जगावं हे शिकवणारे प्रभू श्रीराम आहे. म्हणून आपला देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो, पण माणसानी कसं वागावं, माणसानी कसं व्यवहार जीवनामध्ये करावा याची एक आचारसंहिता प्रभू श्रीरामाच्या आचरणातून सगळ्यांच्या पुढे तो वस्तुपाठ उभा केला. आणि म्हणून रामचंद्र प्रभू ही आमची केवळ आस्था श्रद्धाच नाहीये, तर ती अस्मिता आहे असं मी आपल्याला म्हणतो. आणि म्हणून ज्या प्रभू श्रीरामाने 14 वर्ष वनवास भोगला, पण तो 14 वर्षाचा वनवास हा त्रेतायुगातला होता, पण कलियुगामध्ये प्रभू श्रीरामाला 492 वर्षाचा वनवास भोगायला लागलेला. बरोबर. आणि तो सुद्धा या 492 वर्षामध्ये कुठलंही कारण नसताना हा कलियुगातला वनवास भोगावा लागला. आणि अभिमानाची गोष्ट आहे की काही लोक म्हणत होते मंदिर होईल की नाही, होणारच नाही, पण तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला याची देही याची डोळा प्रभू श्रीरामाचं मंदिर याचं भूमिपूजनही बघता येणार आहे आणि याचं लोकार्पण सुद्धा बघता येणार आहे. आणि विशेष आनंदाची बाब ही गेली 27-28 वर्ष भारतीय जनता पक्ष तर आहेच, पण भारतीय जनता पक्षासोबत विश्व हिंदू परिषद असेल, कारसेवक असतील, स्वयंसेवक असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, बजरंग दल आहे, अनेक कार्यकर्ते, अनेक रामभक्त, राष्ट्रभक्त की ज्यांनी आपल्या आयुष्याचं समर्पण, आपल्या जीवनाचं समर्पण या पवित्र कार्यामध्ये केलेलं आहे. या सगळ्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने नमन करण्याचा हा प्रसंग 5 तारखेला होऊ घातला आहे. आणि जे लोक विचारत होते की मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, अशा लोकांना 5 ऑगस्ट ही तारीख सांगून आणि रामभक्त असलेले, राष्ट्रभक्त असलेले आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः 5 तारखेला या मंदिराचं भूमिपूजन करतायत. हा अतिशय आनंदाचा दिवस आहे, हा भाग्याचा दिवस आहे, हा पवित्र आणि मंगल सोहळा 5 तारखेला आपण सर्वजण पाहणार आहोत. म्हणून सगळ्या रामभक्तांच्या, राष्ट्रभक्तांच्या मनामध्ये आनंदाच्या कळा दाटून येत. अच्छा, आपण नेमका तो दिवस तुम्ही स्वतः अयोध्येला जाणार आहात की नाशिकमध्ये आपण तो दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहात? नेमके काय परिस्थिती आहे? तो दिवस हा सगळ्यांच्या जीवनातला महत्वाचा दिवस आहे. बरोबर. पण पार्श्वभूमीवर फक्त म्हणजे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे जे कोषाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रात मोठं वैभव आपले स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्याशी आमची काही चर्चा झाली आणि 200 लोक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या विशेष सोहळ्यासाठी 268 लोकांचं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली, निवड करण्यात आलेली. आणि त्यांचं योगदान, ज्या संस्थांचं योगदान आणि वेगवेगळ्या विभागांचं योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात या 268 लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. आणि नाशिक मध्ये राहून हा उत्सव साजरा करणार आहोत, कारण नाशिक आणि अयोध्या याचं एक आगळं वेगळं असं नातं आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. आणि म्हणून नाशिकहून आम्ही अयोध्येचा उत्सव हा सबंध महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही या निमित्ताने आवाहन करतोय की हा दिवस 5 ऑगस्टचा आपण एका अनोख्या पद्धतीने असा साजरा करूया की त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरावरती आपल्या संस्कृतीची ओळख, आपल्या संस्कृतीचं वहन करणारा भगवा ध्वज आपापल्या घरावरती लावावा, दीप प्रज्वलन करावं, शंखनाद करावा आणि टीव्हीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि रामनामाचं स्मरण करावं. छान छान. आचार्यजी, एक ह्याच्यात
आता हे वातावरण निर्मिती वगैरे होतीये. आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अयोध्येला जाऊन आले. त्यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. 5 तारखेचा मुहूर्त तो 100% ठरलेला आहे. परंतु 2 दिवसापूर्वी आद्य शंकराचार्य हिंदू धर्मियांचे सर्वेसर्वा त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की तो दिवस अशुभ आहे. तर नेमकं म्हणजे त्याच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये थोडा गोंधळ झालेला आहे की शुभ अशुभ या बाबतीमध्ये तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? अशुभ नाही, मुहूर्त मुख्य आहे. खरं सांगायचं तर प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाने सगळं अशुभ सुद्धा शुभ होऊन जातं. जिथे नामाने दगड तारली जातात आणि सेतू उभा राहतो, म्हणून आमचे तुकोबाराय प्रभू रामचंद्राच्या नावाचा ज्या वेळेला महिमा सांगतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, अशा पद्धतीने रामनामाचा महिमा सांगितलाय की स्वतः रामचंद्र प्रभूला सुद्धा त्याच्या नावात काय ताकद आहे याची कल्पना नाही. अशा असलेल्या प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणात आणि रामचंद्र प्रभूच्या मंदिराचा भूमिपूजन होणं ही या केवळ राष्ट्राकरता नव्हे तर सबंध विश्वाकरताच पवित्र गोष्ट आहे. आणि म्हणून तो दिवस अशुभ असला काय शुभ असला काय, पण त्या दिवशी जर भूमिपूजन होणार असेल तर सबंध पृथ्वीच त्या दिवशी शुद्ध होऊन जाईल असं आमचं ठाम मत आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग शंकराचार्यांनी जो अशुभ म्हटलेला अशुभ जो विषय घेतलेला आहे तो तितका गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं थोडक्यात म्हणता येईल का? नाही, आता कसं आहे की काशीचेही काही पंडित आहेत, त्यांनी सगळा अभ्यास करूनच मुहूर्त काढलेला आहे. अच्छा. त्यामुळे आणि शंकराचार्यजींनी जे सांगितलेलं आहे त्याचं खंडन हां हां. रामजन्म तीर्थक्षेत्र न्यासानी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्या विषयात न पडलेलंच योग्य आहे. अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. दुसरा एक विषय आता की ज्यावेळेस ही तारीख निश्चित झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार, पवारसाहेबांनी मीडियाशी बोलताना त्याच्यामध्ये विधान केलं की मंदिराचा भूमिपूजन करून जर कोरोना नाहीसा होणार असेल तर माझी बिलकुल हरकत नाही. थोडक्यात त्यांच्या बोलण्यामध्ये जो सूर होता तो थोडा विरोधातला होता. म्हणजे कोरोनाचं संकट संपूर्ण देशावरती विश्वावरती आहे, अशा काळामध्ये हे भूमिपूजन नको अशी त्यांची एक त्याच्या मागची भूमिका होती. तर त्याबद्दल काय भाजपने त्या बाबतीमध्ये थोडं स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण तुमची आध्यात्मिक आघाडी त्या बाबतीत काय सांगताय? नाही, असं आहे की सन्माननीय शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत बरोबर. आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यावेळेला कोरोनाचा आजार आणि मंदिर या दोन गोष्टी अत्यंत विभिन्न आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी या दोन गोष्टींची सांगड घातली आहे. याचा जाणीवपूर्वक केलेला हा प्रकार आहे. त्याच्यामुळे आपण जर पवार साहेबांचा पूर्ण इतिहास पाहिला तर ज्या ज्या हिंदू धर्मियांमध्ये आनंदाचा प्रसंग येतो त्या आनंदामध्ये विरजण टाकायला पवार साहेब नेहमी पुढे असतात. आपण जर मागचं जर पाहिलं असेल, अगदी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला सुद्धा साहेबांनी हे स्टेटमेंट दिलं की मस्जिदी करता तुम्ही वेगळं ट्रस्ट का तयार करत नाही. म्हणजे किमान जो आनंदाचा दिवस आहे त्या इतक्या दिवसातनं हे सगळा प्रसंग थांबला, इतक्या दिवसातनं या सगळ्या अडचणी कुठेतरी थांबल्या, सगळ्यांनी माघार घेतली, कोर्टाने जो निर्णय दिला तो सगळ्यांनी मान्य केला. अशा प्रसंगी मंदिराचं भूमिपूजन हे एक एवढी मंगल प्रसंगाची बाब सगळ्यांना कळाल्याच्या नंतर पवार साहेबांनी हे स्टेटमेंट देणं अतिशय दुर्दैवी आहे. अच्छा. पण पवार साहेबांची भूमिका इतकी बदलत असते की आता मागे संजय राऊतांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेला ते काय म्हणतात की मी घरात गीत रामायण ऐकायचो, पण ते बाहेर लोकांना म्हणतात की रामायण महाभारताची आता देशाला गरज नाही. म्हणजे स्वतः गीत लोकांना म्हणायचं रामायण महाभारताची गरज नाही. लोकांना सांग मी देव मानत नाही आणि नंतर गुपचूप जाऊन पंढरपुरात दर्शन घेऊन यायचं. असा जो त्यांचा दुटप्पीपणा आहे हा मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे पवार साहेबांना की आयुष्य काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे?
आचार्य आवाज येत नाहीये आपला. नाही, फोन लाव बरं. हं? परत कनेक्ट करून घ्या. मध्ये कट झाला. आचार्यजी आवाज येतोय? कनेक्ट झाला नाही का? हॅलो. हां आचार्यजी आवाज येतोय आपल्याला? हो, मध्ये मला वाटतं नेटचा प्रॉब्लेम झाला होता काहीतरी. येतोय आवाज? नाही, तुमचा आवाज, त्यांचा आवाज येत नाही आपल्याला. तुमचा आवाज येत हो, नाहीये. बोला बोला. हां हां हो, हां. येतो. हो, मध्ये जरा टेक्निकल प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे. आपला हां शरद पवारांच्या बद्दलचा मुद्दा चालला होता. हां, हो. तर नेमकं काय तुमचं म्हणजे स्टँड काय त्याच्या बाबतीमध्ये शरद पवारांची? पण शरद पवारांची भूमिका अयोग्य आहे असं लोकांना तर वाटत नाहीये, कारण सध्याची कोरोनाची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. संपूर्ण महाराष्ट्र काय, देश काय ह्याच्यामध्ये भरड जातोय. नागरिकांची परिस्थिती जर पाहिली तर लोकांना स्वतःचा जीव वाचवणं तो फार मुश्किल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेब बोलले ते योग्यच आहे असं सर्वसामान्य जनतेचं मत पडतंय. नाही, असं आहे की पवार साहेब काय म्हणाले, तर मंदिर आणि कोरोना हे दोन विभिन्न विषय आहेत. आहेत, या प्रश्नच नाही. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एक तर पहिली गोष्ट, कुठेही तिथे गर्दी करायची नाहीये, नाही, बरोबर. लोकांना तिथे घेऊन जायचं नाहीये, हा हं, हं. एक विषय. हं, हं, हं. दुसरा विषय, मंदिराचं जे निर्माण होणार आहे, हां, हां. मंदिर निर्माणाला जे दान मिळणार आहे ते कुठेही सरकारी पैशाचा वापर त्यात होणार नाहीये, नाहीये. हं. सर्वसामान्य जनतेचा आणि तोही राम भक्तांचा स्वेच्छेने दिलेल्या पैशातून राम मंदिराची उभारणी होते. अच्छा. हं, म्हणून हं. सरकारी पैशाचाही तिथे व्यय होणार नाहीये. बरोबर. हं, हं, हं. त्याच्यामुळे हे दोन विषय एकत्र करण्याची गरजच नाहीये. आणि पवार साहेब जे असं म्हणतायत ना, की मंदिर बांधून कोरोना जाईल असं काहींना वाटतं, तर हां. पवार साहेबांना सांगू इच्छितो की पवार साहेबांचं ज्यांच्यावरती विशेष प्रेम आहे असे नवाब मलिक, जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आहेत, त्यांनी काल 1,80,00,000 रुपये मदरशांमधल्या शिक्षकांचं वेतन मंजूर केलंय. एकीकडे कोविड योद्धे असलेल्या परिचारिका, डॉक्टर, पोलीस यांचं वेतन थकलेलं आहे, एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचं वेतन थकलेलं आहे, आणि अशा प्रसंगी आपण मदरशातल्या शिक्षकांचं वेतन मंजूर करता, जे नाही. सरकारी पैशात नाही, ती बाब तुम्ही कोरोनामध्ये मंजूर करतात, आणि इकडे मंदिराला तुम्ही असं म्हणतात की कोरोना जाणार आहे का? मग मीच पवार साहेबांना आता विचारायला पाहिजे की पवार साहेब, काहींना असं वाटतं की मदरशातल्या शिक्षकांचं वेतन अदा केलं तर मदरशातनं काय कोरोनाची लस निर्माण होणार आहे का? नाही, पण तो मदरशाचा तो विषय थोडा वेगळा पडतो. हा विषय वेगळा पडतो. पवारांची जी भूमिका आहे त्याच्यामधले कोरोनाची परिस्थिती काय आहे, या परिस्थितीमध्ये ते भूमिपूजन करणं योग्य आहे का? इतपत तो विषय होता. आपण मदरसा त्याला नाही, हे आता कोरोना काही थांबणार नाही. हां, 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 कोरोना हां, हां. सोबतच जगायचं हे पवार साहेबांनी सुद्धा सांगितलंय. हो, बरोबर. ते आणि काय, मग ते ज्या जगजाहीर आहे. वेळेला सर्वोच्च न्यायालयाने हां, निर्णय हां, दिला हां. आणि आता राम मंदिराचं ट्रस्ट गठीत झालं, सगळं आराखडा मंजूर झाला, सगळं झालं,
इतके दिवस आपण थांबलेलो आहोत आणि मग अजूनही थांबून त्यात काय बदल काय होणार आहे? त्यापेक्षा निर्माणाचं कार्य तर सुरू होत आहे ना आणि कुठेही ते प्रतिबंधात्मक काळजी घेऊनच कार्यक्रम होणार आहे. बरोबर आहे. आता भाजप या संदर्भामध्ये पवारसाहेबांना काय 20 लाख पत्र पाठवणार आहे, असं एक काहीतरी मला वाटतं भारतीय जनता युवा मोर्चाने एक निर्णय घेतलेला आहे. ते कितपत संयुक्तिक वाटतं हो. तुम्हाला ते? नाही, संयुक्तिक तर आहेच ना, कारण युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील हं, हं. यांनी 10 लाख पत्र शरद पवार साहेबांना जय श्रीराम लिहून पाठवायचे असं त्यांनी ठरवलंय आणि त्याचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय अच्छा. की प्रभू रामचंद्राच्या या इतक्या पावन प्रसंगी जे वातावरण अतिशय चांगलं होतं, त्या चांगल्या वातावरणामध्ये कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला आणि आता 80व्या वर्षी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या कार्याला हातभार तर लावू शकतच नाही, पण वेगळं वळण देत आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राची आठवण 80व्या वर्षी तरी निदान त्यांना करून द्यावी, याकरता ते जय श्रीराम असा नारा असलेली 10 लाख पत्र पाठवतायत आणि चांगलंच आहे ना. 10 लाख पत्र जर पवार साहेबांनी वाचली तर किमान रामायण वाचत नाही तर पत्र वाचून तर जय श्रीरामचा जयघोष त्यांच्या मनामध्ये थोडाफार येईल. हं. आचार्यजी, या विषयावरती मला वाटतं ठाण्याचे एक सौरभ गोखले म्हणून आहेत. त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. 5 तारखेचं भूमिपूजन, त्याला एक प्रकारे तो विरोधच आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये भाजपने काही भूमिका स्पष्ट केलेली दिसत नाही अद्यापपर्यंत. नाही, ते मला वाटतं साकेत गोखले असं त्याचं नाव आहे. साकेत की सौरभ सौरभ? की साकेत मला हो, माहित नाही, हो, बहुतेक हो. साकेत गोखले. बरोबर. हां. आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे अच्छा. बरं. आणि त्यांनी ती याचिका दाखल केली. हां, काँग्रेसचे वेळोवेळी हे प्रयत्न होतेच, हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. अगदी हां. 19ची लोकसभा निवडणूक आलेली आहे आणि आता याची दिरंगाई करा म्हणून कपिल सिब्बल सुद्धा कोर्टात गेले होते. आता बरोबर. त्यांनी या गोखलेच्या माध्यमातून कोर्टात गेले. अच्छा. पण सर्वोच्च न्यायालयाने असल्या फालतू याचिका कोर्टात आणू नका म्हणून फटकारलं आणि ती निकाली ताबडतोब निकाली काढली. हां, हां, हां. त्याच्यामुळे तो विषय तर निकाली निघालाच. हां, 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 हां. पण मला वाटतं पुन्हा असाच हा प्रकार केल्यामुळे काही रामभक्तांनी साकेत गोखलेंच्या सोसायटीच्या खाली जाऊन जय श्रीरामचा नारा दिला. फक्त त्यांच्या हातामध्ये काहीच नाही, फक्त जय श्रीराम नारा असलेल्या पाट्या आहेत आणि साकेत गोखले कुठेतरी वरती त्याच्या घरामध्ये आहे आणि अच्छा. सोसायटीच्या खाली लोक जय श्रीरामचा नारा देत आहेत. आता जय श्रीरामचा नारा देणं हे काही अयोग्य घटना आहे असं मला वाटत नाही, नाही. नाही, पण नाही. तेवढ्या बाबीची दखल घेऊन अनिल देशमुखांनी लागलीच ट्विट सोडलंय की अच्छा. जे लोक हे जय श्रीरामचा नारा देत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. अच्छा. हो, म्हणजे हो. एवढी तत्परता पालघर प्रकरणात नाही, जिथे संतभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये 2 साधू पोलिसांसमोर मारले जातात, हं, त्याचं हं. एवढं गांभीर्य नाही. पण जय श्रीरामचा नारा दिला की यांच्या पोटात कुठला पोटशू उठतो. आमच्या रामाने नेमकं यांचं काय वाकडं केलंय मला हेच समजायला मार्ग. नाही, कठीण आहे. पालघरचा विषय आहेच आहे. तो विषय गंभीरच होता. म्हणजे निष्पाप साधूंची हत्या झाली याविषयी म्हणजे सर्वांनी त्याविषयी हळहळ व्यक्त केलीच आहे, प्रश्नच नाही. दुसरा, आता औरंगाबादचे जे खासदार आहेत MIMचे, इम्तियाज जलील, त्यांनी परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याच विषयावरती राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर बांधणार आहात, तो जो सोहळा होणार असेल त्या ठिकाणी तुम्ही लोकांना निमंत्रित करणार, मान्यवर येणार, तो सोहळा होणार आहे. तर ईदच्या बाबतीमध्ये अशी वेगळी वागणूक का? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला एक नाही आणि आम्हाला एक नाही, असं का? जर राम जन्मभूमीच्या ठिकाणी तुम्ही ईदच्या बाबतीमध्ये असं म्हणता की तुम्ही प्रतिकात्मक बळी देण्याचा एक प्रथा त्या दिवसापुरती हे करा, असं तुम्ही त्यांना सांगताय. मग त्यांचं म्हणणं असं पडतंय की राम जन्मभूमीवरती जे भूमिपूजन होणार आहे ते सुद्धा प्रतिकात्मक का असू नये. इम्तियाज जलील यांची MIMचे जे खासदार आहेत त्यांची ती भूमिका आहे. त्यांचा जो आरोप आहे त्याच्यामधला की तुम्हाला एक वागणूक आणि आम्हाला एक वागणूक भारतामध्ये, ही कितपत रास्त वाटतं? आहे तशी परिस्थिती? नाही, विषय असा आहे की 2 चुकीच्या गोष्टी कम्पेअर केल्या जात आहेत. म्हणजे कम्पेअर करताना किंवा तुलना करताना हं. 2 जे समबल्य असतात त्यांची तुलना होऊ शकते. म्हणजे राम मंदिराचं भूमिपूजन हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. बकरी ईद हा वेगळा विषय.
हं, हं, हं. बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. हं, हं. आणि सणाशी कम्पेअर करा ना. अहो, आमची वारी आम्ही घरी बसून काढली. आमचा पाडवा आम्ही घरी बसून केला. हं, हं. आमचं येणाऱ्या गणेशोत्सवाच्या गाईडलाईन्स जारी केल्या, त्याच्यानुसार गणेशोत्सव होईल. हं, गेल्या हं. 3-4 महिन्यामध्ये रामनवमी घरी केली. म्हणजे हं. इतके प्रसंग, अक्षय तृतीया घरी झाली. हो, बरोबर. इतके हिंदू धर्मियांचे सण घरी बसूनच लोकांनी केलेत ना. हं, 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 हं. त्याच्यामुळे सण आम्हाला एक न्याय, तुम्हाला एक न्याय हा विषयच येत नाही. अच्छा. राम जन्मभूमीच्या, राम मंदिराचा भूमिपूजनाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. आणि अच्छा. राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकच होत आहे. हं, हं, 268 लोकांमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन हे प्रतिकात्मक नाही तर काय आहे? हं, हं, नाहीतर हं. संबंध हिंदुस्थान लोटला असता. आज राम मंदिर हा काही केवळ एका जिल्ह्याचा, एका राज्याचा विषय आहे का? नाहीये. तो हं. अखंड हिंदुस्थानचा विषय आहे. एवढी अलोट गर्दी आज अयोध्येमध्ये झाली असती, एवढा मोठा प्रचंड समारोह, की भूतो न भविष्यती असा समारोह भूमिपूजनाचा घडला असता. 268 लोकांमध्ये भूमिपूजन होतंय, प्रतिकात्मकच आहे. पण जलील यांना, इम्तियाज जलील यांना बकरी ईद आणि राम मंदिर हे कम्पेअर करण्याची बुद्धी कशामुळे झाली किंवा त्यांची हिंमत कशामुळे झाली? तर आपलेच असलेले शरद पवार साहेब यांनी मंदिराचा विषय उकरून काढला. मंदिराचा विषय पवार साहेबांनी काढल्यामुळे जलीलांना तो विषय आयता मिळाला आणि अच्छा. त्यांनी त्याचं राजकारण सुरू केलं. अच्छा. याच्यामागे दुसरं कोणी आहे का आणखीन? केवळ पवारसाहेबांमुळे तुम्ही जे सांगताय ते पवारसाहेबांनी सुरुवात केली म्हणून जलील बोलले. याच्यामागे अन्य कोणी असू शकते? नाही, अन्य तर बरेच लोक आहेत. एका माणसामुळे, दोन माणसामुळे थोडे, आज 492 वर्ष लागले आणि कोर्टात सुद्धा 27-28 वर्ष लागले. हां, हां, त्याच्यामुळे हां. एक व्यक्ती नाही, व्यक्तींचे समूह आहेत, समूहांच्या संघटना आहेत, अनेक लोक याच्यामध्ये कार्यरत आहेत. अच्छा, पण अच्छा. आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली नाही, काढलं बरोबर. न्यायालय आणि सर्वश्रेष्ठ. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, अमित भाई शहांच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. त्याच्यामुळे अशा लोकांची हिंमत होत नाहीये, एवढंच. नाही, आता आपण सणांच्या बाबतीमध्ये बोललो, कोरोनाच्या निमित्ताने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आतापर्यंत जे सणावळी सगळे आपण पाहिले, तर त्याच्यामध्ये लोकांनी संयम दाखवला हे निश्चितच. मला वाटतं मागच्या वेळेस रमजान ईद झाली त्यावेळेसुद्धा देशभरातल्या मुस्लिमांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये घरात बसूनच प्रथमच मला वाटतं आत्तापर्यंतची ईद साजरी केली आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी तसा समतोल आहे, दोन्ही बाजूनी लोक ऐकतात आहेत. इम्तियाज जलील आत्ताच हा विषय उकरून काढतायत, याच्यामध्ये वेगळा कशाचा वास येतो तुम्हाला? नाही, याच्यामध्ये वेगळा वास म्हणजे हाच आहे, कोरोनामध्ये हे राज्य सरकार अपयशी ठरत आहे. अच्छा. आज गावोगावची परिस्थिती इतकी विचित्र आहे की सगळे लोक आज तुटून पडलेले आहेत. लोकांना बेड मिळत नाहीयेत. अक्षरशः प्रत्येक गावची परिस्थिती ही आहे. किती सिरियस असला त्याला बेड मिळत नाहीये. हं, हं, हं. कित्येक प्राण उपचारा वाचून चाललेत आणि हा विषय कुठेतरी भरकटा व्हायचा याच्याकरता वेळोवेळी वेगवेगळे मुद्दे विरोधी पक्षांकडून पुढे केले जातात. राम मंदिराच्या भूमिपूजनावर काहीतरी टीका करून विषय पुढे काढायचा, नंतर मध्ये कुठेतरी मुलाखतींचा विषय पुढे काढायचा. मागच्या आठवड्यात पवार साहेबांची मुलाखत 3 दिवस चालवली. हां, आता हां. राऊत साहेब मुख्यमंत्र्यांची मुलाखत 3 दिवस चालवतील. 3 दिवसाची मुलाखत, 3 दिवसाच्या आधी त्याचं आठवडाभर प्रमोशन, म्हणजे 8-8 दिवस, 10-10 दिवस या वेगळ्या विषयांतर केलं की मुख्य विषय बाजूला पडतो. याचीच ही सगळी रणनीती आहे आणि त्या दृष्टीने हे काम चालतं. अच्छा. तुम्ही आता ह्या घडामोडीमध्ये, सर्व राजकीय घडामोडीमध्ये शिवसेनेची कोंडी होती असं दिसतंय का तुम्हाला? शिवसेनेची कोंडी तर होतेच आहे, हं. पण विशेष याच्यात हे आहे की ते त्यांना सुद्धा ती कोंडी गोडीने खातायत. म्हणजे त्या कोंडीच्या विरोधात काहीतरी करावं असं त्यांनाही वाटत नाहीये. अच्छा. म्हणजे मला आज मोठं आश्चर्य वाटलं की ज्या वेळेला संजय राऊतांनी, आज जर आपण सकाळची मुलाखत पाहिली असेल माननीय मुख्यमंत्र्यांची, तर संजय राऊत प्रश्न विचारतायत उद्धवजींना की शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं राम मंदिरावरती, ते तुम्हाला योग्य वाटतं का? तर त्याचं स्पष्टीकरण कोण देत आहे? संजय राऊत देत आहे की जे आता 4-8 दिवसापूर्वी राम मंदिराच्या बाबतीमध्ये शिवसेना किती आक्रमक होती याचे दाखले द्यायला पुढे येत होते. हं, हं, तेच हं. संजय राऊत आज पवार साहेबांच्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देत होते आणि त्याला बरोबर आहे असं उत्तर उद्धवजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता
आमच्या युवा मोर्चाने 10 लाख पत्र जय श्रीराम लिहून पवार साहेबांना पाठवले, पण हा, हा, हा. महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करावी लागणार आहे की किमान 50 लाख पत्र जय श्रीराम लिहून आता उद्धवजींना पाठवा. का बरं शिवसेनेची भूमिका बदललेली असं वाटतं का तुम्हाला? शिवसेनेची भूमिका बदलली म्हणण्यापेक्षा शिवसेनेकडे आता भूमिकाच नाहीये. भूमिका पवार साहेब ठरवतात. अच्छा. शिवसेनेची सुद्धा भूमिका आणि सरकारची सुद्धा भूमिका पवार साहेब ठरवतात आणि पवार साहेबांनी ठरवलेली भूमिका संजय राऊत जाहीर करतात, एवढंच. अच्छा अच्छा त्यामुळे अच्छा. शिवसेनेची आता स्वतःची भूमिका सध्या तरी काही दिसत नाही. मग शिवसेनेचा रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे नाही आहे. नाही, शिवसेनेचंही नाही आणि सरकारचंही नाही. म्हणून आता महाविकास आघाडी हा जो शब्द आहे ना, हा शब्दच खरा काढून टाकायला पाहिजे. हे पवार ठाकरे सरकार आहे. ठाकरे पवार पण नाही, पवार ठाकरे सरकार. मंदिराच्या मुद्द्यावरती आपण भरपूर हे केलं आहे. मला दुसरा एक दोन महत्त्वाचे 2-3 विषय घ्यायचे याच्यामध्ये, की आपण आघाडी सरकारकडे नेमकं कसं पाहत आहे? आत्ताचं जे आघाडी सरकार आहे साधारण त्याला 7-8 महिने झालेले आहेत. याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप एका बाजूने गेल्या 7-8 महिन्याचा जर कारभार पाहिला तर त्यावरती काही भाष्य करता येऊ शकतं आपल्याला? काही सांगू शकता आपण? 7-8 महिन्याचा कारभार जर आपण पाहिला हं, तर आघाडीचं सरकार, आता याच्यात आघाडी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काँग्रेस तर कुठे बेरजेतच धरलेलं नाहीये हे सगळ्या जनतेला कळतंय. हं, हं, हं. अगदी काल सुद्धा बातमी होती की अशोक चव्हाण नाराज, आणि हा, हा. अशोक चव्हाण नाराज नाहीत हे सांगायला पुढे कोण? बाळासाहेब बाळासाहेब थोरात थोरात. आणि आज जयंत पाटील. म्हणजे जो नाराज आहे त्यांनी येऊन सांगावं ना की मी नाराज नाही. ते नाराज नाही हे सांगायला बाळासाहेब थोरात पुढे येतात, जयंत पाटील पुढे येतात. हं, 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 हं. परिवहन खात्यासंबंधाचा विषय वित्तमंत्री जाहीर करतात. वित्तमंत्र्याचा विषय कोणीतरी उद्योग मंत्री जाहीर करतात. एकंदरीतच कोणत्याही मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही, पक्षांमध्ये ताळमेळ नाही, अधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. कोणाचाही ताळमेळ नसलेला आज एक निर्णय घ्यायचा, तो संध्याकाळी बदलवायचा. संध्याकाळी घेतलेला निर्णय 2 दिवसांनी बदलवायचा. 9 ऑफिसरांच्या बदल्या करायच्या, त्या पुन्हा स्थगित करायच्या, स्थगित केलेल्या पुन्हा करायच्या. कोणातही ताळमेळ नाही. जनता वाऱ्यावर आहे. जनतेचं दुःख ऐकून घ्यायला कोणाला आज आवश्यक वाटत नाही. फक्त मानापमानाचे रुसवे फुगवे. मला बोलवलं नाही, आम्हाला विचारलं नाही, आमची खुर्ची इकडेच ठेवली, आम्हाला कमी दर्जाचं सांगितलं जातं, या विषयात आम्हाला सामावून घेतलं जात नाही. मानापमानाची नाटकं रंगवायची आणि कोणाला किती कमी अधिक प्रमाणात वाटून घाटून करता येईल याचीच चर्चा या आघाडीच्या सरकारमध्ये, जनतेच्या भल्याचं काही करण्याचं यांच्या मनामध्ये काही दिसत नाही. सरकार टिकेल, पुढचे 5 वर्ष टिकेल असं म्हणतायत. त्यांचा म्हणजे ठाम विश्वास आहे त्यांना असा की हे 5 वर्ष टिकणार. आणि भारतीय जनता पार्टी तर म्हणते की ऑक्टोबरचा मुहूर्त आहे की इथे ऑपरेशन कमळ आणि परत इथे भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार. नेमकं काय तुम्हाला एक राजकीय चित्र काय दिसतंय? नाही, मला तरी वाटतं की भारतीय जनता पक्ष काही ऑपरेशन कमळ बिमळ इथे राबवणार नाही. बरं. त्याचं कारण असं आहे की हे 3 पक्षाचं आणि एकमेकाशी विसंगत असलेलं हे जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे, हे आपापसातल्या मतभेदानीच पडणार आहे. बरं. आणि आम्हाला त्यांचं ऑपरेशन करायची गरज नाही, ते एकमेकाचंच ऑपरेशन करण्यावर बसलेले आहे. त्याच्यामुळे एकमेकाचं ऑपरेशन करता करता नक्की एखादा कोणीतरी फेल होईल आणि हे सरकार पडते. 5 वर्ष काय, मला वाटतं आजपासून पुढची 5 महिने सुद्धा ते सरकार टिकणार नाही. आणि ते टिकणार नाहीये म्हणूनच त्यांचे रोज कोणीतरी सांगायला येतात की पाडून दाखवा, आमचं टिकणारच आहे, टिकणारच आहे. अरे तुम्ही आज कोरोना सारखी परिस्थिती आहे, ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणत नाहीये की आम्ही पाडणार आहे, मग तुम्ही कशाला सांगायला पुढे येतात की आमचं टिकणार आहे? कुठेतरी त्यांचाच आत्मविश्वास गेलाय आणि आपल्या हक्काचे गडी दुसऱ्या पारड्यात जाऊ नये, त्यांना शाबूत ठेवावं, त्याच्याकरता येऊन ते जाहीर करतात की आमचं 5 वर्ष टिकणार. अच्छा अच्छा अच्छा. थोडक्यामध्ये सरकार डळमळीत आहे. दुसरा, तुम्ही आता विषय सांगितला की कोरोनाच्या निमित्ताने सरकार अपयशी वगैरे. तर कोरोनाच्या निमित्ताने संपूर्ण एक मोठं मंथन होतं आहे. त्याच्यामध्ये आर्थिक ह्याच्यामध्ये तर आहेच आहे परिस्थिती, सामाजिक धार्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठी आहे. आतापर्यंत झालेले सण सणावळी पाहिली आपण तर लोकांनी ते घरामध्ये साजरे केलेले आहेत. पालखीपासून तर पाडव्यापासून बाकी अक्षय तृतीयेपासून सर्व सण आपले घरगुती याच्यातच साजरे केले गेले, जाहीरपणे असे नाही. ते पुढचा गणेशोत्सव सुद्धा आता सर्वांनी सांगितलं की सार्वजनिक गणेशोत्सव हा सुद्धा फार कमी प्रमाणामध्ये 20 ते 25 लोकांमध्ये साजरा करायचा आहे.
या पुढच्या काळामध्ये ह्या कोरोनामुळे जे वातावरण असणार आहे, जे बदल आहे, जे परिवर्तन होतं आहे, ते कसं असेल? तुम्हाला काय तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र आहे की या पुढचे जे सण असतील, अगदीच तुम्ही मोठे एक युवा कीर्तनकार आहात, आपण अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचन करत असतात, यापुढे सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, मास्क हा कंपल्सरी आहे, यापुढे प्रवचन कीर्तन मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतात का? गावोगावच्या यात्रा त्याची परिस्थिती काय राहील? इतर जे सण समारंभ सोहळे असतात त्याचं चित्र कसं असेल? लग्न सोहळे आपले पाहतो आपण की त्याला सुद्धा हजारोची गर्दी असते, ते चित्र कसं असेल? कोरोनामुळे बदललेलं जग कसं असेल? एक तुमच्या दृष्टिकोनातून काय दिसतंय तुम्हाला? नाही, असं आहे की कोरोनाने माणसाला खूप आत्मचिंतन करायला लावलेलं आहे. अच्छा. म्हणजे अलीकडे माणसं, म्हणजे मी आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळे ती भावना माझ्या मनामध्ये आहे, की अलीकडे लोक जे संपत्तीचा हव्यास करत रात्रंदिवस भटकत होती, स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्यायला कोणाकडे वेळ नव्हता, अच्छा. समाजाला तर विषयच विसरच पडला होता. म्हणजे कुटुंबालाच देत नाही तेव्हा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावनाच एकीकडे निघत चालली होती. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत करत माणूस पैशाभोवती इतका केंद्रित झाला होता. खरं तर आपली संस्कृती धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीची आहे. पण अलीकडे माणसाने पाश्चात्य जीवनशैलीचं अनुकरण करून 3 पुरुषार्थ वगळून केवळ आणि केवळ अर्थ पुरुषार्थाभोवती त्याचं जीवन केंद्रित करून टाकलं होतं. पण या कोरोनाने एक चांगला त्याला धडा शिकवला आहे, की जीवनामध्ये केवळ संपत्ती पैसा कामाला येत नाही, तर माणुसकी कामाला येते. अगदी आपण बरोबर. समाजाचं काहीतरी देणं लागतो. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला कसं पुढे जाता येईल, हा एक महत्वाचा संदेश आत्मचिंतन करणारा. अच्छा. माणसाने सगळं जग, आज आपण इतक्या गप्पा ठोकतो की तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, आपली इतकी भौतिक प्रगती झाली आहे. पण इतकी भौतिक प्रगती झाली असताना जो विषाणू आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही, ज्याचा स्पर्श आपल्या हाताला होऊ शकत नाही, आज त्या इतक्या अतिसूक्ष्म विषाणूंनी सगळं जग थांबून ठेवलं. कुठे गेली आपली प्रगती? कुठे गेलं आपलं तंत्रज्ञान? आपण रोखू शकत नाही अजून सुद्धा. अगदी बरोबर. म्हणजे निसर्गाच्या चक्रापुढे कोणाचंही चालत नाही. त्या निसर्गाला कोणी देव म्हणावं, कोणी अल्ला म्हणावं किंवा निसर्ग म्हणावं. नास्तिक असेल तो निसर्ग म्हणून पाहिजे, आस्तिक असेल तो त्याच्यात ईश्वर पाहिजे. पण निसर्गाच्या चक्रापुढे कोणाचंही चालत नाही. वेळेवर फक्त आणि फक्त आपण जीवनामध्ये काय कर्म केलं हे कामाला येतं. इथून पुढची परिस्थिती बदललेली असेल, कुठेही एकत्र यायला जोपर्यंत हा आजार समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत मला वाटतं गर्दी जमवणं हे काही शक्य होणार नाही. आता आपले सण असतील, उत्सव असतील, आपापल्या घरामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळूनच करावं लागेल. आणि नवीन जे तंत्रज्ञान आपल्याकडे आलंय, पूर्वी जसं आपण बघायचो की मुलाखती सुद्धा प्रत्यक्षात आपण भेटून घ्यायचो, आता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जशी मुलाखत संपन्न होते, या तंत्रज्ञानाचा वापर करून कीर्तनकार असतील, व्याख्याते असतील, यांना सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या पद्धतीने म्हणजे मोदीजींनी 2014 आणि 19 दोन्ही वेळेला जशा सभा घेतल्या ना, व्हर्च्युअल सभा, ते एका ठिकाणी असायच्या आणि सगळीकडे स्क्रीन्स असायच्या आणि लोकांनी तिथे पाहायचं. मला वाटतं इथून पुढे व्याख्यानं कीर्तनं सुद्धा तशीच करावी लागतील. व्याख्यात्यांनी त्याच्या घरून मार्गदर्शन करायचं आणि सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये, आपापल्या गल्लीमध्ये स्क्रीन लावून दूर दूर बसून त्यांची व्याख्यानं ऐकायला लागतील. असं सध्याचं तरी चित्र असं दिसतं. अच्छा अच्छा. म्हणजे या पुढच्या काळामध्ये जे कीर्तन प्रवचन होईल ते सुद्धा व्हर्च्युअल स्वरूपाचं असेल, असं एक आभासी स्वरूपाचं असेल, म्हणजे तो एक अंदाज आहे. आभासी स्वरूप. आता तुम्ही प्रवचनकारांचा कीर्तनकारांचा विषय काढला. निवृत्ती महाराज देशमुख एक महाराष्ट्राला, मला वाटतं एक मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, की ज्यांनी प्रबोधन मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. लोकांच्या लोकभाषेमध्ये ते प्रबोधन करतात. मागे ते एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये बोलता बोलता श्रीसंघ या विषयावरती बोलले आणि त्याच्यातून बराच काही वाद निर्माण झाला. ते प्रकरण कोर्टात गेलं. तर त्यांना मला वाटतं समज पुढची तारीख पडलेली आहे. त्यात तथ्य किती वाटतं तुम्हाला? महाराज बोलले याचं तुम्ही समर्थन करता की त्याच्यामध्ये विश्लेषण कसं करता त्या मुद्द्याचं? नाही, यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की महाराजांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. अच्छा. पार्टी म्हणून आम्ही समर्थन करत नाही. मी वैयक्तिक कीर्तनकार आहे, तर कीर्तनकाराच्या भूमिकेतनं मी आपल्याला हे सांगेन, कीर्तनकाराला कीर्तनाचे नियम आहे. कीर्तनाचा नियम काय?
तर तुकाराम महाराजांनी कीर्तनाचा नियम सांगितलाय, पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तनामध्ये आपण जे बोलतो त्याला धर्मग्रंथामध्ये आधार असला पाहिजे. बरोबर आहे. आता इंदोरीकर महाराज जे वक्तव्य करून गेले त्या वक्तव्याला ग्रंथात आधार आहे का? तर निश्चित आहे. गुरुचरित्रात त्याचा उल्लेख आहे, अनेक अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, आयुर्वेदातही ते अभ्यासाला आहे. अच्छा. आता दुसरा भाग यामध्ये असा आहे की आता तयार झालेल्या कायद्यांमध्ये ते वाक्य बसत नाही. अच्छा. आता साहजिक ग्रंथ जुने आहेत, कायदे आता निर्माण झाले. आपल्याकडे इतके कायदे तयार होतात, दर वर्षाला नवीन कायदा असतो. बरं, कायदे असून सुद्धा कायद्यांमध्ये दुरुस्ती होते, कायद्यातली कलम निरनिराळी बदलली जातात. आता बरोबर. या सगळ्या कायद्यांचं ज्ञान कीर्तनकारांना नसतं. कीर्तनकार अच्छा. जर कायद्याचा अभ्यास करायला लागले तर त्यांच्या संबंध आयुष्य कायद्याच्या अभ्यासात जाईल. त्याच्यामुळे मला वाटतं या इंदोरीकर महाराजांच्या निमित्ताने हां, हां. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन एखादी समिती गठीत करायला पाहिजे अच्छा. आणि त्या समितीने संशोधन करून व्याख्याते असतील, कीर्तनकार असतील यांच्याकरता एखादी नियमावली प्रसिद्ध करायला पाहिजे की अच्छा. धर्मग्रंथात जरी असे काही विषय, केवळ निवळ हा एक विषय नाहीये, जसं आपण सती प्रथा काढून टाकली, आपल्या संस्कृतीत होती, केश वपनाची पद्धती होती, आपण काढून टाकली. असे अनेक सामाजिक विषय आहेत की जे धर्मग्रंथात आहेत पण आताच्या कायद्यानुसार, काळानुसार ते आलं योग्य पाहिजे. नाही. त्याचं संशोधन होऊन असे विषय वगळले गेले पाहिजेत आणि व्याख्यात्यांना, कीर्तनकारांना एक मार्गदर्शक सूचना शासनाने पुढाकार घेऊन दिली पाहिजे की या विषयात तुम्ही धर्मग्रंथात जरी असलं तरी वक्तव्य करता कामा नये, नाहीतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडेल. पण इंदोरीकर महाराजांकडनं ते वक्तव्य बोलल्या गेलं, ते वक्तव्य सोडलं तर त्यांच्या कीर्तनातनं अनेक विषय, सामाजिक विषय, प्रबोधनाचे विषय मांडले जातात. आज तळागाळात, गाव खेड्यापर्यंत लोकांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत जाऊन ते कीर्तन करतात आणि जिकडे आज आजचा तरुण दारू असेल किंवा निरनिराळी व्यसनं असतील, या व्यसनांच्या मागे लागतोय, अशा वेळेला गावोगावी जाऊन कीर्तनाची गोडी लावणं आणि त्या लोकांना वाईट व्यसनापासून कीर्तनात बसवणं, तुळशीची माळ गळ्यात घालायला लावणं आणि निरनिराळ्या प्रकारचे चित्रफिती, ध्वनिफिती ऐकण्यापेक्षा कीर्तन प्रवचनाच्या मार्गाला लावणं, असं एक चांगलं कर्म त्यांच्या मार्फत घडतंय. पण एक वाक्य तोंडचं चुकीचं गेलं, ज्याचा त्यांनी माफीनामाही मागितला. खरं तर हे प्रकरण तिथे संपायला पाहिजे होतं. पण महाराष्ट्रात काही मुठभर मंडळी अशी आहेत की पुरोगामित्वाच्या नावाखाली त्यांना भारतीय संस्कृतीच नकोशी झाली आणि म्हणून कायद्यातल्या पळवाटा शोधायच्या, कायद्याचा गैरवापर करायचा आणि चांगलं कार्य करणाऱ्या धार्मिक मंडळींना कुठेतरी कायद्याचा धाक टाकून त्यांच्यावर दबाव आणायचा आणि त्यांचं कार्य बंद पाडायचं, असं काहीच्या मंडळींचा डाव शिजतोय आणि त्या डावाला खतपाणी घालणारी माणसं सक्रिय झाली आहेत, असं माझं स्पष्ट मत. अच्छा. पुरोगामी महाराष्ट्र, सुधारणावादी महाराष्ट्र, मला वाटतं देशाचा एक असं राज्य की महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ती एक मोठी प्रतिमा आहेच आहे. मग पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बाकीचे असे धार्मिक विषय जर त्याच्यामध्ये मिक्स केले तर बरंच आपल्याला चर्चा करता येऊ शकते. मी दुसरा विषय घेतो. मागे आपण पृथ्वीराज चव्हाण यांनी एक सूचना केली होती सरकारला की सरकारची तिजोरी आता खाली आहे, सरकारकडे पैसा नाही आहे आणि आपल्या देशातील जी धार्मिक स्थळं आहेत, धार्मिक संस्था आहेत, जे मठ आहेत, तर त्यांच्याकडे अमाप अशी संपत्ती आहे, त्यांच्याकडे जडजवाहीर भरपूर आहे. हे सरकारने तत्काळ ताब्यात घ्यावं अशी त्यांनी व्यावहारिक सूचना केली होती. सूचनेमध्ये गैर असं व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गैर असं काहीच नाही आहे. तुम्ही त्या विषयावरती मला वाटतं प्रतिक्रिया दिली होती, त्याच्यानंतर तो विषय बऱ्यापैकी तो डायल्यूट झाला, मागे पडलेला आहे. नेमका त्याच्या मागचा तुमचा रोष काय, कारण काय? नाही, असं आहे की रोष असण्याचं कारण म्हणजे सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि एक अभ्यासू माणूस आहे. पण अशा अभ्यासू माणसाने, आणि हे वक्तव्य त्यांनी केव्हा केलं होतं की सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी 20,000 कोटीचं पॅकेज ज्या वेळेला जाहीर केलं त्याच्या काही दिवसात आलेलं हे वाक्य. बरोबर. आणि कुठेही अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं नाही, मोदीजींनी सांगितलेलं नाही की देशाची अर्थव्यवस्था रिकामी झाली. ज्या वेळेला ते 20,000 कोटीचं पॅकेज जाहीर करताय, परत तेवढ्यावरच थांबलेले नाही, केंद्र शासनाच्या सगळ्या
सगळ्या त्यांच्या सेवेत असलेल्या मंडळींचं किंवा निवृत्त झालेल्यांचं पेन्शन दर महिन्याला सुरू आहे. एवढंच नाही, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी सगळी कामं, बांधकामांपासून सगळी कामं सुरू आहे. कुठे निधी वाचून कोणतंही काम थांबलेलं नाही. मग हा विषय ज्या वेळेला आलेला नव्हता की केंद्र सरकारकडे पैसा नाहीये, अशा वेळेला चव्हाण साहेबांनी ते वक्तव्य. दुसरा मुद्दा असा, ठीक आहे, देशाला गरज आहे त्यावेळेला ते मागू शकतात, पण ज्याही आमच्या धार्मिक संस्थानं आहेत, देवस्थानं आहेत, महाराष्ट्रातलीच नाही तर देशातली देवस्थानं इतकी उदार आहेत की ती स्वतःहून सरकारला मदत करतात, स्वतःहून मदत करते. भरघोस मदत कोरोनाच्या काळातही केलेली, जी सगळ्या राष्ट्रांनी पाहिलेली, त्याचा काही फार उल्लेख करण्याची गरज नाही, सगळ्यांनी पाहिलेली. आणि मग ज्या वेळेला गरज पडेल, ज्या वेळेला खरोखर गरज पडेल, त्यावेळेला ही संस्थानं मदत करायला हजार हातांनी पुढे येतील, हजार हातांनी पुढे येतील. पण चव्हाण साहेबांची सूचनेतली भाषा चूक. अच्छा, मी त्यांचा उद्देश चुकीचा होता हे म्हणत नाही, त्यांची भाषा चूक. त्यांनी काय शब्द वापरले? देवस्थानांकडे असलेलं सोनं केंद्र सरकारने ताबडतोब ताब्यात घ्यावे. आता ताब्यात घ्यावे या शब्दाचा अर्थ भयानक आहे. ताब्यात माणूस तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्या वस्तूवरती आपला मालकी हक्क असतो. आपला मालकी हक्क ज्या वस्तूवर असतो ना, आपण तेव्हाच म्हणू शकतो ती वस्तू ताब्यात घ्या. ज्याच्यावर आपला हक्क नाही त्यावेळेला आपण हक्काने ताब्यात घ्या सांगू शकत नाही, विनंती करू शकतो. चव्हाण साहेबांनी जर उपाय सुचवला असता, केंद्र सरकारने देवस्थानांना विनंती करावी, तर आम्ही त्या सूचनेचं स्वागत केलं असतं, आम्ही सगळ्यात पुढे राहिलो असतो. पण त्यांनी ताब्यात घ्या शब्द वापरला. मग आम्हाला बोलणं आलं की ज्या वेळेला आपण मंदिरांच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की कोणत्याही मंदिरांना, देवस्थानांना सरकार कोणत्याही पद्धतीचं आर्थिक सहाय्य करत नाही देत, कारण आपला धर्मनिरपेक्ष देश आहे. धर्मनिरपेक्ष देशामध्ये मंदिरांना मदत केली जात नाही, मदरशांना केली जाते, तो भाग वेगळा, कारण ते धर्मनिरपेक्ष कायद्यात बसतं. पण मंदिरांना केली जात नाही हे तितकंच सत्य आहे. पण जर सरकार मंदिरांना आर्थिक सहाय्य करू शकत नाही, पण मंदिरांकडनं मागू शकतं का? आता एक विचार आपण असा केला पाहिजे, समजा आज रामाचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे, तर त्या रामाचा भक्त, कृष्णाचा भक्त आपल्या देवतेला ती देणगी देत असतो, ते सोनं देत असतो, पैसा देत असतो. मग त्या मंदिराच्या कामामध्ये त्या संपत्तीचा वापर करून त्या मंदिराची कामं सगळी केली जातात. मग ज्या वेळेला त्या मंदिराचं किंवा मंदिराच्या संस्थांचं कार्य असेल, तर सरकार त्यांना कधी देणार आहे का? तर नाही. सरकार स्पष्टपणे कोणतीही मदत मंदिरांना करणार नाही. मग आपण जर त्यांना मदत करू शकत नाही, तर ताब्यात घ्यायचा अधिकार आपल्याला कोणी दिला? तर तुम्ही ही भूमिका घ्या ना की मंदिरांकडे विनंती करा, शासनाने विनंती करावी. जी संस्थानं स्वयंपूर्ण आहे, की ज्या संस्थानांकडे पैसा शिल्लक असून पुढची अनेक वर्षाचा जर त्यांनी बॅलन्स शीट तयार केलं किंवा आराखडा तयार केला की आम्हाला ही कामं करायची आहेत, त्या कामांमध्ये जो पैसा लागणार आहे तो पैसा बाजूला ठेवून उरलेली जर अजूनही सरप्लस त्यांच्याकडे शिल्लक असेल, निश्चितपणे द्यायला पुढे येतील. तिरुपती संस्थान देतं, शिर्डी संस्थान देतं. म्हणजे तुम्ही विनंती केली तर कोणीही संस्थान नाही म्हणणार नाही, पण मुळात आक्षेप ताब्यात घ्या या शब्दाला माझा होता आणि म्हणून आमच्या भावना त्यावेळेला दुखावल्या गेल्या आणि त्या भावनेतनं माझं ते वक्तव्य होतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट, हे माझं वक्तव्य आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी चव्हाण साहेब लगबगीने पुढे आले आणि त्यांनी मोदीजींच्या बाबतीमध्ये सर्क्युलरच दाखवलं की ही योजना काही आम्ही आणलेली नाही, ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणलेली आहे आणि गोल्ड मोनिटायझेशन स्कीम, GMS असं त्या स्कीमचं नाव आहे आणि त्या स्कीमच्या अंडर देवस्थानांकडचं सोनं गोळा करता येईल. आता या स्कीमचं जर आपण पहिलंच पान पाहिलं तर त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की GMS इज इंटेंडेड टू मोबिलाइज द गोल्ड हेल्ड बाय हाऊसहोल्ड्स अँड इन्स्टिट्यूशन्स ऑफ द कंट्री. आता याच्यामध्ये कुठेही देवस्थानांचा उल्लेख नाही, दोन गोष्टींचा उल्लेख आहे. सोनं कोणाकडनं घ्यावं? हाऊसहोल्ड्स आणि इन्स्टिट्यूशन्स. मग हाऊसहोल्ड जर पहिला उल्लेख हाऊसहोल्डचा असेल, चव्हाण साहेब सुरुवात तुमच्यापासून करा. आज कितीतरी आमदार, खासदार
ज्या वेळेला शपथपत्र दाखल करतात निवडणुकीला उभं राहायला, त्यांच्या नावावरती किती सोनं आहे? हाऊस होल्डच्या नावाखाली जबाबदारी तुमची आहे ना. तुम्ही पहिले व्यक्ती म्हणून पुढे या. जेवढ्या आमदारांकडे, खासदारांकडे, उद्योगपतींकडे असलेलं सोनं आधी आपण सरकारला देऊया. ते सोनं ज्या वेळेला संपेल, अशा अनेक व्यक्ती मिळून संस्था तयार होते. त्यानंतर काही संस्था आहेत. काँग्रेस पक्ष ही जशी एक संस्था आहे, अशा पक्षांनी या पक्षांकडे असलेल्या संपत्ती सरकारला द्याव्या. आज ज्यांनी ती वाक्य केलं त्या चव्हाण साहेबांच्या पक्षामध्ये चिदंबरम सारखे लोक आहेत, तुमच्या पुण्याचे सुरेश कलमाडी सारखे लोक आहेत, की यांनी इतके प्रचंड मोठे घोटाळे करून वाड्रांसारखे लोक आहेत, की एवढे घोटाळे करून संपत्ती जमवून ठेवलेली आहे. ती संपत्ती जरी आज या कोरोनाच्या काळात बाहेर काढली ना, तर मला वाटतं शासनाला कोणत्याही दुसऱ्या संस्थांची गरज पडणार नाही. हाऊस होल्ड्स या नावाखाली मी बोलतोय चव्हाण साहेबांना, त्या जीएमएस स्कीमचा दाखला देऊन हाऊस होल्ड्स पहिले येतात. म्हणून आधी तुम्ही कुटुंब, परिवार, व्यक्ती, संस्था, आधी तुम्ही पुढे या. आणि ज्या वेळेला सगळं संपेल त्यावेळेला आमच्या मंदिरं, देवस्थानं स्वतःहून पुढे येतील आणि त्यांच्या तिजोऱ्या जनतेकरता खर्च. आचार्यजी, तुम्ही त्या विषयावरती सविस्तर सांगितलं. तुम्ही धर्मनिरपेक्षता हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द वापरला. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. खरोखर धर्मनिरपेक्ष आहे का हो आत्ताच्या परिस्थितीमध्ये? मला असं विचारायचं आहे. धर्मनिरपेक्ष म्हणतो आपण, आपली घटना आपल्याला सांगते की सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे वगैरे वगैरे. परंतु आत्ताचं जे राजकारण चाललेलं आहे गेल्या 8-10 वर्षातील घ्या किंवा मागचं घ्या, तर या पुढच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता ही कितपत तुमच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसेल, कृतीमध्ये असेल, आणि ह्या गोष्टीवरती हिंदुत्व किंवा अल्पसंख्य ह्या गोष्टीवरती राजकारण किती कालावधीपर्यंत चालू ठेवणार आपण? या पुढच्या काळामध्ये ते चालेल का? आज 135 कोटीच्या या देशामध्ये जवळपास 35 कोटी अल्पसंख्य समाज आहे. या समाजाला बाजूला ठेवून, या समाजाला स्वतंत्र वागणूक देऊन चालणार आहे का? हा देश पुढे चालू शकेल का? त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही खऱ्या अर्थाने या पुढच्या काळामध्ये कृतीमध्ये येईल का? राज्यकर्ते ते त्यांच्या कृतीतून दाखवतील का? सरकार ते त्यांच्या कृतीमधून दाखवल का? आता तुम्हाला काय वाटतं? हिंदुत्वाची भूमिका पण मांडतो. हा अतिशय खूप सुंदर प्रश्न आपण विचारलाय. खरं तर सगळ्या मंडळींनी बसून याच्यावरती विचार करायला पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचं फक्त लेबल लावलं जातं आणि प्रत्यक्षात मात्र कोणताही पक्ष, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला खरं तर सांगायला नको, सगळ्यांना ते माहिती आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, एकीकडे म्हणतात की आम्ही सेक्युलर आहोत, पण दुसरीकडे मात्र मस्जिदींमध्ये जाऊन मस्जिदींमध्ये जायचं, चर्चमध्ये जायचं, मदरशांकरता सवलती जाहीर करायच्या, हज हाऊस झाले पाहिजे, हज कमिट्या झाल्या पाहिजे, त्याच्यानंतर हज यात्रेला सवलती दिल्या गेल्या पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. अगदी पवार साहेबांचं स्टेटमेंट आपण पाहिलं तर मुस्लिम मतांमुळेच आम्ही जिंकून आलो, अशा पद्धतीची वक्तव्य करायची. मग आपला हा सेक्युलरपणा राहिला कुठे? धर्मनिरपेक्षपणा राहिला कुठे? एकीकडे धर्मनिरपेक्ष भारत असल्याच्या आपण घोषणा देतो आणि दुसरीकडे मात्र धार्मिक लोकांचा उपयोग आपल्या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा आणि अल्पसंख्याक असलेल्याच्या नावाखाली त्यांना सवलती जाहीर करायच्या, आणि बहुसंख्य असलेल्या लोकांना मात्र तुम्ही हिंदू असा शब्द जरी तोंडातनं काढला की मग मात्र तुम्ही सांप्रदायिक झाले असं म्हणून त्यांची लगेच त्यांच्या कुठल्याही कृतीची हवा काढून घ्यायची. हे फार भयानक आहे. आणि आज तुम्ही म्हणताय 135 कोटी लोकांपैकी 30-35 कोटी समाज जिकडे एका बाजूला आहे, त्याला तुम्ही अल्पसंख्याक कसं म्हणू शकता? अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या कोणीतरी करायला पाहिजे. 35 कोटी लोक अल्पसंख्याक कसे असू शकतात? कित्येक देशात, अनेक जे जगामध्ये लहान देश आहेत, या देशांपेक्षा मोठी संख्या ही 30-35 कोटी होऊ शकते. त्याच्यामुळे अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या संविधानात आता बदलायला पाहिजे आणि अल्पसंख्याक, बहुसंख्याक हे सगळं सोडून सर्व धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका, बहुसंख्य असेल किंवा अल्पसंख्याक असेल, सगळ्यांच्या अधिकारांचं संरक्षण करायला पाहिजे. प्रत्येकाचा धर्म आहे, प्रत्येकाचे धार्मिक अधिकार आहेत, धार्मिक हक्क आहेत, त्या प्रत्येकाच्या धार्मिक हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. पण एकीकडे असं होताना दिसत नाही. अल्पसंख्याकांच्या नावाखाली जे लोक आहेत
त्यांच्या धार्मिक हक्कांचं संरक्षण 100% होतं, किंबहुना 100 पैकी 101% होतं. आणि जे आम्ही बहुसंख्य आहोत, आम्ही तोंडातनं नाव जरी काढलं की आम्हाला मात्र नाही नाही, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, हिंदू हिंदू करायचं नाही असं म्हणून गप्प बसून ठेवलं जातं. हे योग्य नाहीये. पुढच्या काळामध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सगळ्याच राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि लहान असो मोठा असो प्रत्येक धर्माच्या हक्काचं रक्षण झालं. छान. आचार्यजी, मला वाटतं आपण तासभर या विषयावरती भाष्य करतो आहोत, बोलतो आहोत. आपण गेल्या तासभर आपण सुरुवात आपल्या विषयाची होती की राम जन्मभूमी, त्या ठिकाणी आता भूमिपूजन होत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते नवीन मंदिर साकारणार आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये. त्याचं भूमिपूजन पंतप्रधान करत आहेत. या विषयावरती आपण अत्यंत सुंदर व्यवस्थित विश्लेषण केलं. त्याच्याबरोबर आपण कोरोना हा विषयसुद्धा घेतला. त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हा आपला आवडीचा विषय, जिथून आपण महाराष्ट्राला परिचित झालात, तो विषय तो पण व्यवस्थित मांडलात. नंतर पालघरचा जो विषय होता, नंतर इम्तियाज जलील यांनी या विषयावरती जे भाष्य केलं होतं त्याच्यावर आपण सांगलं. मला वाटतं तासाभराच्या या विषयामध्ये आपण PCB टुडेच्या विनंतीला मान देऊन जे काही विवेचन केलेलं आहे, मला वाटतं आमच्या वाचकांना त्याच्यावरती प्रतिक्रियासुद्धा काही असतील येतील प्रतिक्रिया. आपण जो वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्या आभारी आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो. या पुढच्या काळातही असे कोणतेही प्रसंग असेल, विषय असेल तर आपण नक्की संवाद साधूया. मला आता वाटतं की एक युवा कीर्तनकार, युवा प्रवचनकार म्हणून आपण महाराष्ट्राला परिचित आहात. त्यानिमित्ताने PCB टुडेवरती आपण जो वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला धन्यवाद देतो. भेटूया. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी. विशेष करून आपले आणि आपल्या सगळ्याच माध्यम समूहाचे आभार मानतो की अतिशय सुंदर प्रश्न विचारून प्रत्येक प्रश्नावर एक माझं सखोल असं मत मांडण्याची संधी आपण मला दिली आणि त्या निमित्ताने सगळेच विषय जनतेपुढे मला मांडता आले. त्यामुळे आपले आणि PCB टुडे चॅनलचे या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढच्या कारकिर्दीला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. Yes. आभारी आहे.